आमच्या विरार मधलं ना एक मंदिर आहे, तिथे तुम्हाला 33 कोटी देवी देवता भेटतात आणि मोठे दगडूशेठ हलवाई आणि इथे निमकरोली बाबा पण आहे. किती सुंदर मूर्ती आहे बाप्पाची. आणि इथे साईबाबा सुद्धा, ते बघा आजोका पण आहे. ते बघा किती छान मूर्ती, किती वेगवेगळ्या मूर्ती आहेत ना. दत्तगुरु सुद्धा आहेत, साईबाबा सुद्धा आहेत. सुंदर आपलं दर्शन झालेलं आहे. माझा अवतार घामागून झाला आणि आपलं दर्शन मस्त. आता आपण जाऊया. आता गर्दी नाही ना. आता बघा किती सुंदर मूर्ती आहेत, सगळ्या व्हाईट मार्बलच्या आहेत, पण किती सुंदर आहेत. ते राधा कृष्ण आहे, ते गणपती बाप्पा आहे, ते हनुमानजी आहे आणि तिकडे महादेव. ते बिझी आहेत आज खूप जास्त. हे बघा किती सुंदर आहे, हलत हे. परत एकदा आपण बाप्पाला बघूया जाऊया. बघा बाहेरचा परिसर. मंदिराच्या परिसराच्या बाहेर येतात तुम्हाला फुलंवाली फळंवाले सगळे भेटतात, त्यामुळे घरून काहीच आणायची गरज नाही आहे. आणि सगळ्यात मस्त म्हणजे विरार रेल्वे स्टेशनपासून हे फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. तिसरीच गल्ली समोरच विरार रेल्वे स्टेशन. आणि इथे ना विरार रेल्वे स्टेशन नवीन पाण्याचं बनवलं आहे. जर पाणी घरी नाही आलं तर इथून पाणी घेऊन जाऊ शकतो का, हा मला प्रश्न उठला आहे. मतलब ये जो फिर वही बात आ जाएगी, जो गरीब हो ना आदमी, यो साला अपनी आदत से गरीब हो. फायनली मी ट्रेनमध्ये बसली आणि मला विंडो सीट भेटली आहे, त्यामुळे हे सुंदर नजारे मी पाहते. हे नजारे पाहताना मला नेहमी ते गाणं आठवतं, हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने. पण जे उभे असतात त्यांच्यासाठी हा नजारा त्यावेळी खूप दुःखदायी बनून जातो. ते एन्जॉय नाही करू शकत, पण मी आज एन्जॉय करते कारण मला विंडो सीट भेटली आहे. मजाच मजा. अशा पद्धतीने हा व्ह्यू बघत मी चालले. इथे म्हणजे जेव्हा खिडकीच्या बाहेरचा व्ह्यू दिसायला लागतो ना, तेव्हा जाणीव होते की आपण गावातच राहतो. आणि त्यानंतर सेकंड व्ह्यूची बारी आहे. जेव्हा पण इथून जात असते ना, म्हणजे ट्रेन जात असते, तेव्हा मला असं वाटतं की दरवाज्यावरून पडलं तर काही ह्या बांबांवर म्हणजे चढून तुम्ही जीव वाचवू शकता. माहिती नाही, असे विचित्र विचार मला का नेहमी इथून जाताना येत असतात. पण नजारा खूप सुंदर आहे. विरारकर इथून जाताना नेहमी रिलॅक्स होत असतील. दिवसभराची खडपड घाई आणि ट्रेनमध्ये पण तीच गडबड, पण बाहेर नजारा एक नंबर. असा हा सुंदर नजारा. याच्यासाठी काहीतरी गाणं सांगा यार, जाऊ दे. तर आता आपण पोचलो आहे बँड्राला. हे आहे बँड्राचं सुंदर मोठ्या इमारती, ज्या मला कधीच दिसलं नाही. मग लक्षात आलं का दिसलं नाही, कारण समोर झोपडपट्टी होती, ती तुटली आणि आता हा नजारा मला दिसतोय. खूप छान आहे. वरती ढगाळी एकदम वातावरण झालेलं आणि प्लॅटफॉर्मवर गर्दी पण नव्हती, त्यामुळे आज माझा प्रवास सुखद होत आहे याची मला जाणीव झाली. मस्तपैकी चपला काढून मी अशी बसलेली. ट्रेन पण रिकामी भेटली. पावसाचा नजारा होता, पण तेवढ्यात पाऊस जोरात यायला लागला आणि मला शेवटी खिडकीपासून साईटला व्हायला लागलं. साईटला मग परत पाय ठेवून बसली आणि नजारे बघायला लागली. तर ट्रेन आली. ट्रेन गेली तर पाऊस एवढा जोरात यायला लागला की मला खिडकीच बंद करायला लागली. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. जस्ट आता मी घरी आली आणि मला ना 100 रुपयाचे 3 ड्रॅगन फ्रूट भेटलं. उपासाच्या दिवशी ड्रॅगन फ्रूट खाते मी. कलरची दाखवते तुम्हाला.
हा बघा आता मी जस्ट एक कट केलाय. उपासाच्या दिवशी आज मी लाल लाल कलरचं ड्रॅगन फ्रूट खाणार आहे, केळी नाही खाणार आहे. केळी पण आहे, इलायची केळी पण यावेळीचा माझा उपास खूपच भुकेमुळे पागल झाले. खूपच छान जातं कारण की मी उपासाला यावेळी ड्रॅगन फ्रूट खाते. तर मग माझा उपास आता दुपारची वेळ 4 वाजले. 4 वाजेपर्यंत भुकी राहिली आहे मी. बघूया आता रात्री उपास सोडायचा ना. अबे ना मी काहीच तेलकट नाही खाल्लं, म्हणजे जसं की आपलं हे काय रे ते, अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. वेफर, साबुदाणा वडा, खिचडी हे सगळं काहीच यावेळी मी तेलकट नाही खाल्लं. आणि आता मी भिजली आहे. पाऊस बाहेर पडत. अरे कहना क्या चाहते हो? बाहेर पाऊस पडत होता बारीक बारीक. तर केस ओली झाली आहेत पूर्ण. ठीक आहे. तर यावेळी एकदम हेल्दी उपास माझा झालेला आहे. आणि मी संध्याकाळी आहे ना उपास सोडण्यासाठी वाटाणे भात बनवणार आहे. आणि त्याच्यासोबत गोड खीर. त्याच्यामध्ये तर माझी मजा झाली. माझी खाते आता. या मंडई ड्रॅगन फ्रूट खायला. तृप्त झाले. 2000 years later. बघा अशा पद्धतीने मस्त छान अशी देवपूजा करून झाली आणि देवाला खीर सुद्धा दाखवली. शेवची खीर बनवली होती. मस्त देवांना नैवेद्य दाखवलं. मी सुद्धा खाऊन घेते, मला भूक लागली. देवाला खीर दाखवली. आता मी पण खीर आणि पुलाव घेते जो मी बनवलाय. बघा ही आहे खीर शेवची आणि हा आहे पुलाव, मटर पुलाव बनवलाय. तर असा होता माझा पहिला श्रावणाचा सोमवारचा उपास मी धरला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज नागपंचमी पण होती, त्याच्यामुळे भावासाठी पण उपास धरला. याचा एकाच दिवशी दोन काम हो गए. एकाच उपासाने 2 काम झाले. तर मग माझा आजचा उपास सफल झालेलाच आहे, कारण की मी अजूनपर्यंत भुकी आहे आणि आता मी खाणार आहे. तर असा होता आपला आजचा व्हिडिओ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि ही फुलं कशी वाटतात? हाँ ये कर लो पहले. छान आहेत ना? ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. मी असं नाही केलं ना. ड्रॅगन फ्रूटचं उरलेलं होतं ना, मी ते ना माझ्या तोंडाला लावलं. त्याच्याने ग्लो येईल की माझा चेहरा लाल होईल. डिप्रेशन